गोपालः सुस्वागतम् सत्यं शिवं सुन्दरम्। नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, 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 सत्यं शिवं सुंदरा। शब्द रूप शक्ति दे, भाव रूप भक्ति दे, 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 प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा, चिमण पाखरा, ज्ञान मंदिरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा, सत्यं शिवं सुंदरा। विद्याधन दे आम्हास, मी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर हरे कृष्ण 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 हरे हरे, राम कृष्ण रहीम ख्रिस्त बुद्ध झरतुष्ट, महावीर मानव संत, मान त्याचे वंदुया चरण, सत्यशील प्रामाणिकता, त्याग प्रियवंती तत्वदर्शन, यांचे ज्ञान हरे राम हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, अग्नेय सुधाराय स्मच्चुराणमेनो, भूयिष्ठान्तेन मुक्तिं विधेम। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो, थोडा विलंब झाला आणि प्रसिद्धी माध्यमातून त्या ठिकाणी महाराष्ट्रभर नव्हे देशभर त्या ठिकाणी याचं प्रसारण व्हावं याच्यासाठी थोडासा आपल्याला एक अर्धा पाऊण तास थांबावं लागला, त्याबद्दल सगळ्यांची मी या ठिकाणी सुरुवातीला दिलगिरी व्यक्त करतो। आणि वेळ कसला सर, तुमच्या प्रेमापोटी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी थांबलेलो आणि सगळ्यांची इच्छा होती की सरांचं आगमन महाविद्यालयात व्हावं आणि त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे जे काही गोडी आहे त्यांच्या बोलण्यातलं जे माधुर्य आहे त्या माधुरी आवाजातून त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळावं या उद्देशाने आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आज थांबलेलो आहोत। आमच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद संकुल आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं
या ठिकाणी आयोजित केलेल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कार्यकुशल असे सन्माननीय कुलगुरू प्रोफेसर डॉक्टर प्रबोध येवले सर यांचा कार्यगौरव समारंभ या ठिकाणी आपण आज आयोजित केलेला आहे. या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे महात्मा गांधी ज्यांना आपण ओळखतो ते असे आदरणीय काका नानासाहेब पाटील, या कार्यक्रमाचे साठी उपस्थित असलेले सत्कार मूर्ती आदरणीय कुलगुरू डॉक्टर येवले साहेब, आपल्या विद्यापीठाचेच कुलसचिव डॉक्टर साखळे सर, आपल्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आमचे मित्र डॉक्टर अंकुश कदम सर, समोर बसलेले सर्व इतर महाविद्यालयातील प्राचार्य, त्याचप्रमाणे विद्यापीठ परिसराचे आमचे डायरेक्टर, सरांचे सगळे हितचिंतक, सर्व गुरुदेव कार्यकर्ते बंधू भगिनी आणि विद्यार्थी, सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचं मी संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी सुरुवातीला स्वागत करतो. आणि खरं म्हणजे सरांचा उल्लेख करता प्रास्ताविक मी फारसं काही घेणार नाही. आपण सगळेजण आतुर आहोत सरांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्यासाठी. त्याच्यामुळे फक्त सर मी तुमच्या बाबतीतलं या ठिकाणी माझ्या सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांनाही सांगू इच्छितो आणि जे उपस्थित विद्यार्थिनी आहेत त्यांनाही सांगू इच्छितो की आमच्या विद्यापीठाला लाभलेला एक कार्यकुशल आणि खऱ्या अर्थानं जो प्रशासक असतो असे लाभलेले आमचे कुलगुरू डॉक्टर येवले सर की ज्यांनी विद्यापीठाला शिस्त लावली, त्याचबरोबर आमच्या संलग्नित महाविद्यालयातील सगळ्या महाविद्यालयातील प्रशासनाला सुद्धा एक प्रकारची शिस्त लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कुलगुरू साहेबांचा आदेश आहे किंवा विद्यापीठाचं असं पत्र आलं म्हणलं की सगळी प्राचार्य मंडळी आम्ही धास्ती घ्यायचो. धास्ती या अर्थानं की एक शिस्तप्रिय, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं असेल तर नियमानं करा, त्याच्यात कुठलाही अतिरंजितपणे येऊ देऊ नका. जे काही आता बदलत्या शैक्षणिक परिस्थितीमध्ये जे काही त्या ठिकाणी अनेक अनुपस्थितीचं प्रमाण असेल, गैरहजेरीचं प्रमाण आहे किंवा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचं परीक्षेतले काही गैरप्रकार, अशा अनेक गोष्टीला आळा बसवण्याचं काम कुलगुरू साहेबांच्या कार्यक्रमामध्ये झालं. मी त्यांना अगदी जवळून अनुभवलेलं आहे की ज्यावेळेस मी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य होतो त्यावेळेस मी सरांचं अगदी मीटिंगमध्ये सुद्धा बघायचो की कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आणि प्रत्येक कुठल्याही धोरण ठरवत असताना कायद्याच्या चौकटीत कसं बसवावं लागतं हे अगदी आम्हाला सुद्धा मार्गदर्शन करून सांगायचे. एखाद्या वकिलाला सुद्धा लाजवतील अशा पद्धतीचा कायद्याचा अभ्यास विद्यापीठ कायद्याचा साहेबांचा आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीनं जे काही धोरणात्मक निर्णय त्या व्यवस्थापन परिषदेमध्ये व्हायचे तिथं सुद्धा आम्हाला सुद्धा काही वेळेस त्या ठिकाणी ते वटणीवर आणायचं म्हटलं तरी काही अवघड ठरणार नाही अशा पद्धतीचं त्यांचं त्या ठिकाणी कामकाज होतं. नाही तेवढ्या वेळेपुरतं आम्हाला थोडंसं त्या ठिकाणी अवघड वाटायचं किंवा वाईट वाटायचं, परंतु नंतर त्याचे त्या ठिकाणी परिणाम त्या पाहिल्यानंतर सर जे करत होते, साहेब जे सांगत होते तेच खरं होतं, तेच योग्य होतं, हेच आम्हाला त्या ठिकाणी म्हणावं लागायचं. असे कार्य तत्पर असणारे आमचे प्रशासक आदरणीय कुलगुरू आपल्या नियत वयोमानानुसार, खरं म्हणजे अजून त्यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ शिल्लक अजून 7 महिन्याचा, परंतु 65 वर्षाचं नियत वयोमान आहे. त्या नियत वयोमानानुसार ते उद्या 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्यानिमित्तानं आपल्या जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम त्यांचा यथोचित कार्यगौरव व्हावा ही अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली. त्याप्रमाणे साहेबांना निमंत्रण दिलं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं उसनात यायचं म्हणलं की वेळेवाकडे कधी त्यांना अडचणी सांगत नव्हते, त्याप्रमाणे त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं. आणि त्या कामी खरं म्हणजे मला आमच्या भोसले सरांची व्याह्याची आठवण येते. त्यांनी मला आठवण करून दिली की सर असा कार्यक्रम त्यांचा आहे आणि त्यांना त्या ठिकाणी आपण आपल्या जिल्ह्याच्या वतीनं निमंत्रण देऊया. त्या पद्धतीनं सरांना आम्ही निमंत्रण दिलं. ते निमंत्रण अगदी अल्पकाळाचं स्वीकारून सर या ठिकाणी आज त्यांच्या कार्यभावल्यातून वेळ काढून आले. आपण बघितलं असेल की आत्ता सुद्धा बाईट देताना इतक्या घाईगडबडीत परंतु त्याला सुद्धा अटेंड झाले, म्हणजे कुठल्याही गोष्टीला नकार नाही, काम करत राहायचं अशा पद्धतीचे त्या ठिकाणी शिस्तप्रिय अशाचे कुलगुरू हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळं त्याचा यथोचित सन्मान आमच्या उसरतकरांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं करावा हा मानस त्या ठिकाणी होता आणि त्या पद्धतीने आज तो कार्यक्रम संपन्न होतोय.
साहेबांच्या वतीने सांगायचं झालं की विद्यापीठामध्ये ज्या काही ठराविक महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, एक 2-3 मला साहेब तुमच्या कायम आठवणीत राहतील. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जे मागच्या 25 वर्षापासून विद्यापीठामध्ये आमचं सारखं त्याच्यावरती राजकारण व्हायचं, ठराव व्हायचे, कमिट्या व्हायच्या, समित्या व्हायच्या, सगळंच व्हायचं. आणि अगदी मी असताना कार्यकारिणीमध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी 2-2 समित्या झाल्या. 2 समितीच्या भांडणात ते कसं प्रलंबित पडेल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चालायचं. परंतु साहेबांनी त्याच्यातून मध्य काढून शेवटी निर्णय घेऊन तो पुतळा त्या ठिकाणी बसवलाच. आणि ती खरं म्हणजे तुमची अविस्मरणीय अशा प्रकारची गोष्ट या विद्यापीठाला आपण देताय, त्याबद्दल मी आपलं सुरुवातीलाच आमच्या सगळ्या विद्यापीठवासीय उसरातकरांच्या वासियांच्या वतीनं आपलं हार्दिक असं अभिनंदन. दुसरा एक साहेब त्या ठिकाणी प्रश्न आपण मार्गी लावला, तो म्हणजे तोही त्या ठिकाणी उल्लेखनीय अशा प्रकारचा आहे, त्याचाही त्या ठिकाणी उल्लेख होणं आवश्यक आहे. तो म्हणजे आता ते सिनेट सदस्य आपले नाही आहेत, ते मित्र उल्हास उडान सर, ते सारखे मला फोन करायचे, सांगायचे सर तुम्ही प्राचार्य तुम्ही तरी थोडंसं तडीस लावा तो प्रश्न, कारण मागच्या 10 वर्षापासून सिनेटमध्ये त्याचा ठराव झाला, परंतु त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणीच होत नाही. तो प्रश्न म्हणजे ज्या महामानवानं ज्या व्यक्तीनं आपल्याला हे विद्यापीठ अद्याप निकषात बसत नसताना सुद्धा मराठवाड्याचा शैक्षणिक मागासलेपण घालवण्यासाठी म्हणून विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे यशवंतराव चव्हाण साहेब, त्यांची आठवण या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे काही निकषाप्रमाणे संलग्नित महाविद्यालयाची संख्या पाहिजे होती तेवढी संख्या त्या काळामध्ये या विद्यापीठात नव्हती. अशा अल्पशा संलग्नित महाविद्यालयाच्या संख्येवरती त्या ठिकाणी विद्यापीठ देण्याचं धाडस यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं. आणि नंतर पुन्हा आवाहन शिक्षण संस्थांना केलं आणि त्याप्रमाणे संलग्नित महाविद्यालयाची संख्या वाढवली. परंतु अशा दूरदृष्टीच्या नेत्यानं इथला शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी जे योगदान या विद्यापीठाच्या उभारणीमध्ये दिलेलं होतं, त्यांचं एक तैलचित्र आपल्या विद्यापीठ परिसरामध्ये असावं म्हणून सिनेटमध्ये 10 वर्षापूर्वी ठराव झालेला होता, परंतु तो अंमलात येत होता. त्याचाही पाठपुरावा आम्ही कार्यकारिणी सारखं करून साहेबांच्याकडे ती पूर्तता करून घेतली. आणि आज दिमागदार असं तैलचित्र तुम्ही विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये केली, वरच्या माध्यमावर गेला की एंट्रीला तिथं दिमागदार असं तैलचित्र यशवंतराव चव्हाण साहेबांचंही त्या ठिकाणी बसवलेलं आहे. ती सुद्धा साहेब तुमच्या कारकिर्दीतली एक उल्लेखनीय बाब म्हणून या ठिकाणी उल्लेख केली. आणि आज सुद्धा आम्ही कधी गेलो तर पहिलं बाबासाहेबांचं दर्शन आणि नंतर यशवंतराव चव्हाण साहेबांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही कामकाजाला तिथं मध्ये जात नव्हतं. आणि तीच परंपरा आत्ता सुद्धा बरेचसे शिक्षक गुरुदेव कार्यकर्ते तिथले विद्यार्थी त्या ठिकाणी सांभाळतात. हे सुद्धा उल्लेखनीय बाब आपल्याला सांगता येईल. त्याचप्रमाणे डॉक्टर ज्यांच्या नावाने विद्यापीठ आहे त्या बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी होता, पण त्याचं सुशोभीकरण करणं आणि त्यांचं तैलचित्र सुद्धा प्रवेशद्वारामध्ये चांगल्या पद्धतीनं लावून त्यांना सुद्धा अभिवादन प्रत्येकाला करता येईल अशा पद्धतीनं ते तैलचित्र तिथं लावलेलं, ते सुद्धा उल्लेखनीय काम खरं म्हणजे सरांच्या काळामध्येच त्या ठिकाणी झालं. आणि विशेष म्हणजे की कुठल्याही घरात जात असताना अंगणावरून त्या घराची कळा कळते. या पद्धतीनं विद्यापीठामध्ये एंट्री करत असताना विद्यापीठाचं जे गेट होतं त्या गेटमधूनच त्या ठिकाणी येणं आणि जाणं आणि तिथं प्रदूषणामधून ते गेटला त्या ठिकाणी खराब होणं हे त्या ठिकाणी चालू होतं. हे ओळखून सरांनी त्या पद्धतीनं त्या गेटचं सुद्धा नूतनीकरण केलं. आणि आज जर तुम्ही तिथं गेला तर येण्यासाठी आणि जाण्यासाठी अशा प्रकारचे दुहेरी मार्ग तिथं चांगल्या पद्धतीनं आणि ती कल्पकता खरं म्हणजे कुलगुरू साहेबांचीच. त्याला इंजिनियर नाही काही नाही, कल्पकता त्यांच्या डोक्यात नव्हती. आम्हाला त्यांनी समजावून सांगितलं. मग ते काम करत असताना सुद्धा अडचणी आल्या, परंतु त्याच्यावरती मात करून सुद्धा त्यांनी ते काम करून दाखवलं. आणि दिमागदार गेट आज तुम्ही कधी विद्यापीठात गेला तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. ते सुद्धा काम सर आपल्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे. हुतात्मा स्मारक ज्या हुतात्म्याने त्या ठिकाणी हुतात्म्य स्वीकारलं विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये आणि नामांतर करण्यामध्ये, त्यांचं एक त्या ठिकाणी स्मारक चांगल्या पद्धतीनं व्हावं त्याचंही काम आपल्या कार्यकाळामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. अशी अनेक कितीतरी कामं सांगता येतील, परंतु हे करत असतानाच विद्यापीठाची गुणवत्ता सुद्धा कुठं त्या ठिकाणी ढासळणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली.
विद्यापीठाच्या डिपार्टमेंटची तर गुणवत्ता वाढवण्यासाठी सरांनी अनेक प्रयत्न केले. बरेचसे रिसर्च प्रोजेक्टमधून ते रिसर्चला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी काम केलं. आणि हे फक्त विद्यापीठापुरतं सीमित न ठेवता संलग्नित महाविद्यालयामधून सुद्धा त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं संशोधन आणि अकॅडमिक एक्सलन्स कसा वाढेल याच्यासाठी साहेबांनी सतत प्रयत्न केला. मी एक मुद्दा त्यावेळेस त्या ठिकाणी मीटिंगमध्ये मांडला होता. सरांनी तोही त्या ठिकाणी लगेचच अंमलात आणला की प्राध्यापक जे रिसर्च करतात त्या प्राध्यापकांना ग्रँट काहीतरी दिले, आर्थिक सहाय्य दिलं तर त्यांना त्या ठिकाणी त्या कामाला गती देता येते. आणि त्या पद्धतीनं ते विषय मांडला आणि साहेबांनी लगेच त्याला निधी उपलब्ध करून दिला. आणि त्याच्यामुळं आज कितीतरी माझ्याच महाविद्यालयातल्या जवळजवळ 15 प्राध्यापकांना तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी निधीच्या स्वरूपात मिळाला. आणि त्यांनी काही जणांचा प्रोजेक्ट पूर्ण झाला, काही जणांचा आणखी ऑन गोईंग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी केल्या. आणि हे करत असतानाच आमच्या उस्मानाबादकरांसाठी खरी देणगी दिली ती आमच्या उपपरिसरासाठी, आमच्या उपकेंद्रासाठी. जेवढा काही निधी आम्ही मागणी करेल, थोडंसं काही वेळेस मतभेद कार्यकारिणीत व्हायचे, परंतु भांडून का होईना त्याला मान्यता दिली साहेबांनी. आणि त्याच्यामुळं आज महाराष्ट्रातलं एकमेव परिसर आहे. नानासाहेब काका हे आवर्जून तुम्हाला सांगावं होतं की महाराष्ट्रातलं हे एकमेव आपलं परिसर उपकेंद्र आहे की जिथं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असतं. फक्त तुम्ही राजकीय इच्छाशक्तीनं पूर्णत्वानं विद्यापीठ जाहीर केलं, फक्त माणसंच बसवायची आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं तयार आहे. अगदी कुलगुरूंचं केबिन, साखळे सरांचं रजिस्ट्रारचं केबिन सुद्धा तयार आहे. त्यांची तिकडली मुदत सभ्य तर त्यांना आपल्याला इथं आणून त्यांच्या मार्गदर्शन आणि एक चांगला प्रशासक म्हणून ते साहेबांना, कुलगुरू साहेबांना खरं म्हणजे साखळे सरांच्या रूपाने एक चांगला कुलसचिव मिळाला. कारण खऱ्या खोड्या असतात ना त्या खुर्चीत असतात, त्या पदावर. आणि कुलगुरू साहेबांना अडचणीत कसं आणायचं त्या खुर्चीपासून काम चालू होतं. परंतु तिथं सुद्धा साखळे सरांनी इतक्या जबाबदारीनं विद्यापीठाच्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागणार नाही. अगदी इलेक्शन सारखी प्रोसेस सुद्धा इतकी सुटसुटीत झाली की कुठेही गालबोट लागलेलं नाही. कितीतरी विद्यापीठाच्या इलेक्शनमध्ये आपण अजून मुंबई विद्यापीठाचं अजून ऐकतोय सिनियरच्या इलेक्शनचं, परंतु आपल्या विद्यापीठाच्या सगळ्या ज्या निवडणूक होत्या त्या अगदी शिस्तप्रिय, चांगल्या, सुरळीतपणे आणि कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गालबोट न लागता त्यांनी पार पडल्या. असे रजिस्टर सुद्धा त्या ठिकाणी मिळाले. आणि त्यामधून त्या ठिकाणी आम्हाला आमच्या उपकेंद्राला सगळेच त्या ठिकाणी आज डिपार्टमेंट्स, आज त्या ठिकाणी सर बॉईज हॉस्टेलचं काम चालू आहे. आपल्या कार्यकाळामध्ये गेस्ट हाऊस पूर्ण झालं. आपल्या कार्यकाळामध्ये कॅन्टीनची फॅसिलिटी सुरू झाली. लेडीज हॉस्टेल वेल इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे तिथले जर कॉट आणि गाद्या आणि तिथली कपाटं जर तुम्ही बघितली तर अगदी सायन्स बिल्डिंग होती. सायन्स बिल्डिंगला इमारत अपुरी पडत होती. 3रा मजलाही साहेबांच्या काळामध्ये मंजूर करून दिला, तोही पूर्ण झाला. लायब्ररीची इमारत काम चालू आहे. डायरेक्टर्स क्वार्टर सुद्धा आपण नको म्हणत असताना तेही काम सुरू झालेलं आहे. फक्त एकच राहिले आमचं मॅनेजमेंट सायन्सची इमारत तेवढी राहिलेली आहे. त्याला आपण फायनान्शियल प्रोव्हिजन केली, दिलं, छान, अभिनंदन. आणि एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर ह्या त्या ठिकाणी तयार झालेलं असेल तर मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या व देशाच्या कुठल्याही परिसराला, उपकेंद्राला एवढं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी नाही. आणि हे सगळं करून देत असताना मूळ विद्यापीठ सांभाळत उपकेंद्र सुद्धा कसं माझं सदृढ होईल या पद्धतीनं सरांनी लक्ष दिलं आणि त्या पद्धतीनं कामकाज केलं. म्हणून खऱ्या अर्थानं उस्मानाबाद आम्ही आपले ऋणी आहोत सर. कायम तुमची आठवण आमच्या मनात राहील. आणि ज्यावेळेस आमचं पूर्णत्वानं विद्यापीठ होईल त्याच्या उद्घाटनाला तर मात्र तुम्ही आपण आवर्जून यावं असं आजच तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही निमंत्रण देतो. आणि आणि दुसरे कारण की त्याच्यामध्ये कोविडच्या काळामध्ये आमचे जे काही जे टेस्टिंगसाठीचे जे व्हायचे ते सगळे लॅब आपल्या औरंगाबाद, लातूर, सोलापूरला, आणि तिथं क्यू लागायचा. ते क्यूमध्ये नंबर येऊन त्याचं त्या ठिकाणी लस त्याची टेस्ट होईपर्यंत तो रुग्ण दगावून जायचा, ट्रीटमेंट व्हायच्या अगोदर. त्याची गरज ओळखून विद्यापीठानं फंड काय दिला आणि काही इथल्या सामाजिक संस्थांकडून आपण त्या ठिकाणी फंड उभा केला आणि चांगल्या प्रकारची कोविड टेस्टिंगची लॅब आपण विद्यापीठ परिसरामध्ये उभा केली की जी शासनानं शक्य झाली नाही ती आपण करून दाखवली. आणि तिथं डॉक्टर दीक्षित सर आज इथं उपस्थित आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी तमा न बाळगता, आम्ही सुद्धा 1-2 वेळ व्हिजिटला गेलो, ते मास्क वगैरे लावून सगळ्या बंदोबस्त जायचो, पण सर मात्र बिनधास्त त्या ठिकाणी रुग्णसेवा हीच माझी ईश्वर सेवा आहे
या भावनेतून त्या ठिकाणी काम करत आले तर अजूनही ते काम सांभाळत आहेत. तर ती सुद्धा एक अभिमानाची बाब आपल्या कार्यकाळातील मला या ठिकाणी आवर्जून सांगावी लागेल. गुणवत्ता जी काय असेल महाविद्यालयांची असेल विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची असेल ती वाढवण्यासाठी आपण त्या ठिकाणी सर फार प्रयत्न केलेले आहेत. त्याबद्दल आम्ही आपलं किती ऋण राहू याला कुठल्याही प्रकारची त्या तीन असणाऱ्या ज्या काही संचालकांच्या नियुक्त्या पूर्वी होत होत्या. कार्यकारी परिषदेचे सदस्य, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ वर्धा कोर्टचे सदस्य, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया नवी दिल्लीचे सदस्य, नॅशनल इन्स्टिट्यूटच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे सदस्य, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या विद्यापीठाचे प्रकुलगुरू अशा वेगवेगळ्या पदावर मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हेच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे डॉक्टर व्यक्ती करतो की आपण डॉक्टर विकास बुवा सत्कार PhD प्राप्त केलेले आमच्या महाविद्यालयातील हे प्राध्यापक आहेत. त्यांना नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त झालेली आहे. इंग्रजी विषयातून PhD पदवी प्राप्त करणारे डॉक्टर विकास धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपूर्ण विषयातून PhD पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांचा या ठिकाणी गुरुगुरूंच्या हस्ते सन्मान होतो आहे तो त्यांनी स्वीकारावा. एकनिष्ठा एक आशा एक रंगी या मराठवाड्याच्या भूमीमध्ये चैतन्याचा ज्याचा आनंद पसरलेला आहे त्याचा फक्त प्रकाश शिक्षण वर्ष यांचं चरित्र ग्रंथ त्याचबरोबर स्वामी श्रीफळ महाराष्ट्राचे गुरुस्वामी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी विवेकानंद शिक्षण सूर्य संस्था सत्याचा कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव यांनी आज या ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष आदरणीय श्री नानासाहेब पाटील, या महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापन परिषदेचे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख, मंचावर उपस्थित विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे कार्य सदस्य डॉक्टर अंकुश कदम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित विद्यापीठाच्या विधी सभेचे माजी सदस्य आमचे स्नेही डॉक्टर संभाजी भोसले, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, अध्यापक, विद्यार्थी बंधू भगिनी आणि मित्रांनो, वेळ खूप झाला आहे. जवळपास 1.5-2 तासापासून आपण या ठिकाणी बसला आहात. आम्हालाही वेळ झाला आहे. नंतर एका चॅनेलने जो इंटरव्ह्यू घेतला आहे त्याच्यामध्ये काही वेळ गेला आहे, पण इतका वेळसुद्धा थांबून आपण उपस्थित आहात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. डॉक्टर जयसिंग देशमुखांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, त्यांचाही मी आभारी आहे. या महाविद्यालयामध्ये यापूर्वीही मी 4-5दा येऊन गेलो.
कुलगुरूपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर सुद्धा मात्र पहिली विजिट माझी इथेच होती. नंतरच्या काळामध्ये कॉपीमुक्त मला वाटतं काही एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता. एज्युकेशन पॉलिसीवरती एक चर्चासत्र होतं. त्यानिमित्तानं मध्यंतरी आणखी काही कारणासाठी या महाविद्यालयामध्ये भेटीचा मला संधी प्राप्त झाली होती आणि विद्यापीठामध्ये जे काही मोजके शैक्षणिक गुणवत्ता राखणारे, शिक्षणाचं पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखणारे जी महाविद्यालय आहेत त्यापैकी हे रामकृष्ण परमहंसांच्या नावाने असलेलं महाविद्यालय आहे. त्यामुळं इथे कितीदाही आलो तरी मन भरत नाही, कारण हे एक शिक्षणाची एक गंगा या ठिकाणी आहे. ग्रामीण भागातल्या बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना एक शिक्षण देण्याचं खूप मोठं कार्य ही मंडळी करतायत. त्यामुळं देशमुख सरांचा मी आभारी आहे. आणि यावेळी ठरवलं होतं मी की जे जे बोलावतील तिथे जायचं, कारण मला सांगण्यात आलं की जनरली कुलगुरूंचे इतके सत्कार कुठे झाले नाहीत, कारण मी कदाचित खूप असा एक लकी असेल. आमच्या उपपरिसराचे संचालकसुद्धा दीक्षित सर या ठिकाणी आहेत. तर ही एक मराठवाने दिलेली मला एक प्रेमाची पावती आहे. जसं सत्कार हे एक निमित्त आहे, पण इथे येऊन तुम्ही सर्वांनी जे काही सहकार्य केलं आहे, बरंच काही माझ्याबद्दल सांगण्यात आलं, पण एकटा व्यक्ती काही करत नसतो. ज्यावेळी त्याच्यासोबत अनेक हात असतात, एक नैतिक असं पाठबळ असतं, त्यामुळे त्या माणसाला एक प्रेरणा येतं, स्फूर्ती येतं आणि तो काही करू शकतो. अनेकदा मला विचारतायत की कुलगुरू, मी नेहमी सांगतो ही एक संस्था आहे आणि आत्ताचं तर 2016-17च्या कायद्यामध्ये देशमुख सर आपल्याला माहिती आहे की कायद्याचं नावच पब्लिक युनिव्हर्सिटी सार्वजनिक संस्था केलं. आताच्या कायद्यामध्ये असं नव्हतं. ही एक सार्वजनिक संस्था आहे. याच्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने ही संस्था उभारल्या गेली पाहिजे. त्यामुळं जरी मला क्रेडिट देण्यात येतं, परंतु आपल्या सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये असतं. त्यामुळंच मी हे करू शकलो आणि त्याबद्दल मी समाधानी आहे. आणि ॲक्च्युली हे जसं डॉक्टर साकळेंनी सांगितलं की एक ऋणानुबंध असतात. मी कुठे कदाचित माझ्या नशिबामध्ये हेच विद्यापीठ होतं की गेल्या 13 विद्यापीठासाठी मी शॉर्टलिस्ट होऊन शेवटी ज्यावेळी मला खरोखर अपेक्षा नव्हती की मी आता कुलगुरू होईल, कारण मी 60 वर्ष माझे निघून गेली होती, परंतु माझ्या नशिबामध्ये हे विद्यापीठ होतं आणि मला ही संधी प्राप्त झाली. महामानवाच्या नावाने असलेलं हे विद्यापीठ, मा तुळजा भवानीच्या पावनभूमीमध्ये असलेलं हे विद्यापीठ, याची संधी करण्याची मला प्राप्त झाली. हे मी माझं अहोभाग्य समजतो. हे ऋणानुबंध असतं मित्रांनो. नुसतं एक प्रशासक म्हणून मी इथे नाही, आज 4-4.5 वर्षामध्ये या व्यक्तींसोबत माझ्या अगदी कौटुंबिक असे संबंध निर्माण झाले आहेत. आम्ही ज्या काही भेटतो, बोलतो, विद्यापीठ हा विषयच नसतो, आमचे अनेक विषय असतात. अशा मी आहे विदर्भातला, मराठवाडा विदर्भातले जे प्रश्न आहेत ते जवळपास कॉमन आहेत. पण नशिबाने मला इथे आणलं. एक कार्य चांगलं, म्हणजे माझ्या दृष्टीने तर मी समाधानी आहे, कार्य चांगलंच झालेलं आहे. त्या पद्धतीने मी प्रयत्न केले. हे ग्रामीण भागातलं एक विद्यापीठ आहे. 16 जुलै 2019ला मी या ठिकाणी रुजू झालो. सर्व परिसर नवीन होता. काही कोणी फारसं ओळखीचं नव्हतं, कोणीच नव्हतं. एक डॉक्टर वक्तेंचं नाव फक्त फार्मसी क्षेत्रामधले असल्यामुळं त्यांच्याशी परिचय होता, बाकी काही नव्हतं. कसं होईल, काय होईल, आणि पहिल्या 8 दिवसामधलं वातावरण बघून तसं वाटलं उगीच आलो इथे, करिअर खराब होतं आहे आपलं. पण ते एक चॅलेंज, आव्हानं घ्यायचं एक माझा एक स्वभाव आहे. कारण वर्ध्याला मी 32 वर्ष, कारण मला शिक्षण क्षेत्रामध्ये जवळपास 41 वर्ष झाली. 32 वर्ष वर्ध्याला घालवली, 4-4.5 वर्ष नागपूरला पूर्वाचार सर होतो आणि नंतर इथे आलो आहे. आणि ज्यावेळी मी पहिल्या 8-10 दिवसामध्ये अभ्यास केला, हो त्या अडचणी असंख्य होत्या, पण त्याच्यामध्ये खूप सारे प्लस पॉईंट पण होते. पहिले 5-6 महिने ज्याला एक डॅमेज कंट्रोल म्हणतात अशामध्ये गेले. जयसिंगराव देशमुखांसारखे एक मॅच्युअर्ड आणि वेल स्टडीड असे व्यवस्थापनाचे सदस्य तिथे असतात.
लोकशाही असल्यामुळे अनेक प्रकारचे तिथे लोक असतात, प्रतिनिधी असतात, प्रत्येकजण आपापल्या भावना मांडतो. पण त्याही दृष्टीने आम्ही अनेक निर्णय घेतले. पहिला निर्णय आम्ही जसं ज्या काही स्टॅच्युटरी पोस्ट व्हॅकंट होत्या त्या आम्ही भरल्यात. त्याच्यामध्ये आपल्या सब कॅम्पसला पहिल्यांदा पूर्णकालीन डायरेक्टर मिळाला. काही कारणास्तव ते टिकले नाहीत, पण आता ती प्रक्रिया सुरू झाली. ते गेले, आम्हाला शासनाकडनं सँक्शन पण आलं, आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट पण केली. मग अशा पद्धतीने ते सुरू राहिलं. बाकी काही पोस्ट भरल्यात, काही निर्णय आमचे चुकले. साखळ्यांची साथ जर सुरुवातीपासून मिळाली असती तर तो एक हँड माझा मजबूत झाला असता. त्याला पण दोषी मीच आहे, कारण जयसिंगराव मला म्हणाले होते, सांगत होते की सर तुमचं थोडंसं एका दोन ठिकाणी चुकतं आहे. पण मित्रांनो, आम्हालाही मर्यादा असतात. काही काही गोष्टी कळत असून त्याचे परिणाम काय होतील हे लक्षात असून सुद्धा आम्हाला ते निर्णय घ्यावे लागतात आणि भोगावे पण लागतात. मग त्याला काही पर्याय नसतो. अशा प्रकारे आम्ही घेतलं. कोविडचा काळ आला आहे. कोविडमध्ये तर आपण बघतोय काय झालेलं आहे त्याच्यामध्ये. पण त्याही काळामध्ये 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्हाला एक खूप चांगलं काम करायची या ठिकाणी संधी प्राप्त झाली. 2 कोविड लॅब एस्टॅब्लिश केल्या. कदाचित देशातलं हे पहिलंच विद्यापीठ असेल की इथे 2 कोविड लॅब, एक संभाजीनगरला आणि एक धाराशिवला, आणि दोन्ही कोविड लॅब विद्यापीठाकडनं हार्डली एक 2, 4, 5, 10 लाख रुपये घेतले असतील. त्या पलीकडे खर्च न करता 6 करोड रुपये CSR फंडातनं डेव्हलप करून आम्ही त्या कोविड लॅब एस्टॅब्लिश केल्या. डॉक्टर दीक्षित या ठिकाणी आहेत. मी त्यांचं कौतुक केलं पाहिजे की ज्या लॉकडाऊनमध्ये लोक बाहेर जायला घाबरत होते, बायको नवऱ्याशी बोलायला घाबरत होती, त्यावेळी मात्र दीक्षित अगदी फिरून सर्व सॅम्पल टेस्ट करणं, प्रत्येक वेळी माझ्याशी संपर्क साधणं, अशा प्रकारे अगदी स्वतःचं जीवन अर्पण करून त्यांनी ते काम केलं. अशा प्रकारचे सहकारी होते आणि ते चांगल्या तऱ्हेने ते काढले. नुसतं कोविड लॅबच नाही, महाराष्ट्र शासनाला निधी दिला आहे. अनेक आमच्या NSS व्हॉलेंटिअरनी खूप चांगले काम केले आहे. दुर्दैवानं त्याच्यामध्ये आमचे काही सहकारी आम्ही गमावले. पण याही परिस्थितीमध्ये आणि त्याही काळामध्ये आमचं प्रशासन आम्ही कुठे थांबवू दिलं नाही. आज समाज थोडासा नकारार्थी असतो, पण काही काही गोष्टी ज्या आहे मी प्रामुख्याने उल्लेख केला पाहिजे. मराठवाडा थोडा एक मागास भाग म्हणून ओळखला जातो. ज्यावेळी त्या कोविडमध्ये ऑनलाईन परीक्षा झाल्यात आणि ज्यावेळी माननीय शिक्षण मंत्री, तत्कालीन शिक्षण मंत्री किंवा राज्यपाल महोदय बैठका घ्यायचे ऑनलाईन ऑफलाईन, ऑनलाईनचं सुद्धा त्यावेळी आपल्याला पहिल्यांदा कळलं की गुगल मीट काय असतं आणि अशा प्रकारच्या मीटिंग काय असतात. पण त्या ऑनलाईन पद्धतीमध्ये पहिली परीक्षा आम्ही घेतली. दुसऱ्या परीक्षेमध्ये ऑनलाईन द्यायचं की ऑफलाईन द्यायचं, ऑफलाईनचे काही प्रॉब्लेम होते. मी त्यावेळी माननीय शिक्षण मंत्र्यांना सांगितलं आम्हाला फक्त एक ऑप्शन द्या, आयदर ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आणि त्यामध्ये आम्ही ऑनलाईन सांगितलं. मला विचारण्यात आलं, मराठवाड्यामध्ये नेट नसेल, इंटरनेटचे प्रॉब्लेम असतील, इलेक्ट्रिसिटी आहे, तुम्ही काय करणार? म्हटलं माझ्यावरती सोडा ना. आणि आज 4.5 लाख विद्यार्थ्यांची आम्ही ती एक्झामिनेशन सक्सेसफुल केली आणि मराठवाड्याने दाखवून दिलं की आम्ही अविकसित नाही आहे, आम्ही मागास नाही आहे. आम्ही जर आव्हान दिलं तर आम्ही ते निश्चित पेलतोय. त्यावेळीसुद्धा सर्व प्राचार्यांचं, प्राध्यापकांचं, विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन केलं. बाकी विद्यापीठाने 3-3, 4-4दा परीक्षा पोस्टपोन केल्या, मात्र आम्ही पोस्टपोन केल्या नाहीत आणि एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिला. अशा प्रकारचे अनेक आम्ही निर्णय घेतले. त्याच्यामध्ये आल्या एंट्रन्स एक्झामिनेशन आम्ही बंद केली. जी आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जी फ्लेक्झिबिलिटी आता दिली, त्याचवेळी मी दिली की कुठल्याही विषयाला तो कंपल्सरी न करता MA जर मराठीमध्ये करायचं असेल तर पहिली भाषा ही मराठी नको का अशी तुम्हाला असेल तर त्याला प्राधान्य द्या, सेकंड लँग्वेजला द्या, पण नसेल त्यालाही चान्स द्या. आणि अशा पद्धतीने आज त्याचं फळ आम्हाला मिळालेलं आहे की विद्यापीठाच्या सर्व विभागामध्ये, म्हणजे ते लँग्वेजेसचे असो, ह्युमॅनिटीजचे असो, चांगल्यापैकी प्रवेश त्या ठिकाणी झाले. ही एक खूप चांगली अचिव्हमेंट आहे. आणि जसं या ठिकाणी डॉक्टर साखळेंनी सांगितलं की ट्रेंड सेटर आम्ही जे केलं आहे ते आता इतर विद्यापीठं त्याचं अंमलबजावणी करताय. महाविद्यालयांच्या अगेन्स्टमध्ये आम्ही घेतलेली ॲक्शन, ही ॲक्शन म्हणजे आमची काही त्यांच्या अगेन्स्टमध्ये नव्हती, हेतुपुरस्पर नव्हती, त्यांना काही आम्हाला हरॅशमेंट करायचं नव्हतं. आणि याचं रिअलायझेशन त्या संस्था चालकांना सुद्धा झाले. आता परवाला जो जालन्याला माझा एक सत्कार झाला आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल
की ज्या ज्या व्यवस्थापनांच्या विरुद्ध मी ॲक्शन घेतली तेच माझ्या सत्कारासाठी पुढे होते. त्याच्यात म्हणजे समाजाला कळतं. मी तर त्या सत्कारामध्ये असं म्हटलंय का हो एवढ्या संख्येने तुम्ही का आला आणि का माझं फेलिसिटेशन करता, मी तुमच्यासाठी काहीच नाही केलेलं आहे, उलट तुमच्यावरती ॲक्शन घेतली आहे. पण समाजाला हेही पाहिजे, समाजाला क्वालिटीसुद्धा पाहिजे आहे. जे होतं त्याला समाज त्रासला आहे, फक्त आम्ही केलं पाहिजे. बऱ्याचदा जसं सांगण्यात आलं की मी अगदी कायदा असो ते तुमचं बजेट असो, फायनान्स असो, अकाउंटन्स असो, मला ती एक सवय आहे की प्रत्येक गोष्ट मी समजावून घेतो, मी अभ्यास करतो आणि नंतरच ती अंमलबजावणी करतो. त्यामुळे बऱ्यापैकी पण जिथे जिथे पाहिजे आहे तिथे तिथे आम्ही कायदा मोल्ड केला, आम्ही ब्रेक केला नाही, त्यातनं आम्ही मार्ग काढला. माझे अधिकारी येतात, पहिल्यांदा थोडंसं वातावरण डिस्टर्ब होतं, कोणी ॲक्शन घ्यायला तयार नव्हतं. त्या अधिकाऱ्यांचा स्वाभिमान मी वाढवला. त्या अधिकाऱ्यांचे अधिकार काय असतात, विद्यापीठ काय असतात, कुलगुरूंची प्रतिष्ठा काय असतात, कुलगुरूंचे अधिकार काय असतात, हे सुद्धा मी दाखवलं. अर्थात त्याचं काही परिणाम मला भोगावे लागले, पण त्याला पर्याय नसतो. कोणीतरी ही रिस्क घ्यायला पाहिजे. अनेक गोष्टी आम्ही सांगितलं. 80% महाविद्यालयांचं जे इंटेक आम्ही कमी केलं आहे, ॲट रँडमली असं नाही केलेलं आहे. आम्ही ती पूर्ण प्रक्रिया ज्या कायद्यामध्ये आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे. कमिट्या पाठवल्या. अकॅडमिक ऑडिटचा उल्लेख डॉक्टर कदमांनी केला आहे. येस, इट इज ॲप्रिशिएटेड बाय ऑनरेबल सेक्रेटरी. त्यांनी खूप कौतुक केलं. कौतुकच नाही तर आमची प्रक्रिया त्यांनी ऑनलाईन पद्धतीने समजावून घेतली, कारण ही सर्व ऑनलाईन होती. आमचं मार्किंगसुद्धा ऑनलाईन होतं. सर्वांना ग्रेड दिल्या आणि त्या ग्रेडनुसार आम्ही त्यांची जे इंटेक आहे तो कमी केला. ज्यांनी रिटेन केला आहे त्यांचा आम्ही इंटेक वाढवला. उद्देश हाच होता की ही जी नवीन पिढी आहे यांच्या करिअरसोबत आपण खेळू नये. यांच्या करिअरसोबत जर खेळलं तर ही पिढी तुम्हाला माफ करणार नाही. आपण शिक्षण तज्ज्ञ आहो, आपण या समाजातून आलेलो आहोत, आपण सर्व ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि आज आपल्याला ही पदं मिळाली आहे. ही पदं म्हणजे नुसतं पगारासाठी आणि सत्तेसाठी नाही आहे, तर एक सामाजिक बांधिलकीपासून त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हे जर नाही केलं तर पुढली ही पिढी आपल्याला कदाचितही माफ करणार नाही. संशोधनासाठी आम्ही अनेक उपक्रम राबवले. काही गोष्टी प्राधिकरणामुळं मला नाही करता आल्या, कारण लोकशाही आहे, ऐकावं लागतं, एकदम जास्त चालत नाही आहे. तर मात्र त्यातल्या त्यात एक गुणवत्ता राखायच्या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला आहे. जसं आता कदमांनी सांगितलं की PG नसताना मी सांगितलं, ते आले थोडेसे ॲग्रेसिव्ह पण झाले होते. मी सांगितलं नाही कदम, PG इज मॅन्डेटरी. मात्र त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी PG आणली, नंतर माझ्याकडे ते PhD सेंटरसाठी आले. अशा प्रकारे जे महाविद्यालयाचे व्यवस्थापन आहे त्यांचाही दोष नव्हता. देशमुख सर एक डेलिगेशन माझ्याकडे आलं आणि व्यवस्थापनाचे जे अध्यक्ष, त्यांचे सचिव वगैरे होते. म्हटलं हो प्राध्यापक भरा सर आहेत ना, आम्ही हा लावला तो लावला, त्याला आम्ही 10,000 देतो, आम्ही त्याला 15,000 देतोय. म्हटलं हो असे प्राध्यापक आम्हाला चालत नाही. विद्यापीठ कायद्यामध्ये विद्यापीठ मान्यता प्राप्तच प्राध्यापक पाहिजे आहे. त्यांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी सांगितलंच नाही. त्यालाही आम्ही दोषी आहोत. आमच्याच समित्या जायच्या, आम्हीच त्यांना द्यायचो आणि मग त्यांनी जवळपास 700 ते 800 तरुण लावले. त्यांना आज नोकरी मिळाल्या. त्यांचा आम्ही इंटेक रिटेन केला, वाढवून दिला त्या प्रपोर्शनमध्ये. ज्यांनी नाही वाढवलं त्या 35 महाविद्यालयांना अजूनही आम्ही 0 इंटेकमध्ये टाकलं. ज्या ज्या कोर्ट केसेस झाल्या, मला एक म्हणजे मोठ्या अभिमानाने सांगावं असं वाटेल की जनरली विद्यापीठाच्या अगेन्स्टमध्ये असलेल्या कोर्ट केसेस ते विद्यापीठाच्या विरुद्धच जातात, कारण आमचेच वकील त्यांना साथ करतात. आमच्या वकिलाला आम्ही 7,500 देतो व समोरचा त्याला 70,000 देतो. त्यामुळे ह्या केसेस आमच्या फेवरनी येत नाही. पण मला नागपूरपासून सवय होती की केलेलं जे ॲफिडेविट आहे ते मी स्वतः तपासायचो. त्यामुळे एकही केस, ठीक आहे 2-3 केसेसमध्ये त्याला स्टे मिळाला आहे, पण एकही केस विद्यापीठाच्या विरोधात गेली नाही. सुप्रीम कोर्टापर्यंत मॅनेजमेंट गेल्यात पण गेलं नाही. उलट आमच्या सेक्रेटरी साहेबांनी ते जजमेंट जे आहे एका संस्थेबाबत आलेलं ते आमच्या कुलगुरूंच्या ग्रुपवरती टाकलं आहे आणि हे जजमेंट वाचा. आपण सुद्धा मी सांगतोय की त्या जजमेंटवरला पॅरा नंबर 28 to 32 वाचा. गुणवत्तेबाबत विद्यापीठाने कॉम्प्रोमाइज करू नये. त्याच जजमेंटमध्ये असं सांगितलं की हे महाविद्यालय 2008मध्ये सुरू झालं आहे आणि आता 2023मध्ये विद्यापीठ थांबवतं. ही ॲक्शन जर 15 वर्षापूर्वी झाली असती तर या विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान झालं नसतं.
त्यामुळं अशा प्रकारचं, त्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांचा मॉरल वाढला, आमचे अधिकारी निर्णय घ्यायला लागले, त्यांचा स्वाभिमान वाढला आहे. काही काही तर मजेशीर गोष्टी अशा होत्या की व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आमच्या त्या अकॅडमिक सेक्शनला आले, त्यांच्यावरती थोडासा आवाज वाढायचा, आम्ही वरती भेटतो. आमचे अधिकारी सांगायचे जे आहे ते टिकव, वरती गेला तर आणखी कमी होईल. त्यामुळं त्या धाकानी फारसं कोणी वरती पण यायचं नाही. असं एक चांगलं कल्चर आणि ट्रान्सपरन्सी आम्ही त्याच्यामध्ये ठेवली आणि लोकांनी पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. प्राधिकरणाचे जे सदस्य देशमुख सर होते सिनेटमध्ये, त्यावेळी संभाजी भोसले सर होते. आम्ही अनेक निर्णय त्या काळात घेतले. जसं या ठिकाणी सांगण्यात आलं, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अगदी आम्ही घेतलं आहे आणि तो करून पण दाखवला, त्याचं उद्घाटनही झालं, लोकार्पण झालं. जनरली असं होतंय, एका कुलगुरूंच्या कार्यकाळामध्ये सुरू केलेली कामं त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होत नाही, कारण विद्यापीठाची प्रक्रियाच मोठी आहे. अनेक गोष्टी झाल्या. देशमुख सर त्याचे साक्षीदार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे कोटेशन्स आले होते टेंडर, पहिलं 42 लाख होतं, आम्ही निगोशिएशन करून त्याला 35 लाखावरती आणलं. पण लोएस्ट जो होता तो 29 लाख होता. काही सहकाऱ्यांचं ऑब्जेक्शन होतं आमच्यावरती की नाही, तो लो L1लाच द्यावे लागेल. पण माझी अशी भूमिका होती, आम्ही सर्वांनी तो L2 जो 35 लाखाला देणार आहे त्याला सिलेक्ट केलं आहे. आणि मी माझे शब्द वापरले होते, सिनेटमध्ये माहिती असतं, कलेला किंमत नसतं. आणि जर विद्यापीठ हे 6 लाख देत नसेल तर आम्ही सर्व कॉन्ट्रीब्यूट करून आम्ही देऊ आणि शिवाजी महाराजांचा पुतळा तोच राहील, तोच बसला. मात्र लोक तेवढ्यावरती थांबत नाही. त्यांनी हायकोर्टात चॅलेंज केलं. हायकोर्टाने सुद्धा आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. ज्यावेळी आपण प्रामाणिकपणे काम करतो त्यावेळी सर्वजण आपल्यासोबत असतात. अशा अनेक आम्ही निर्णय घेतले. काही ऐतिहासिक निर्णय इथे मी सांगायला पाहिजे. संतपीठाची जी निर्मिती आहे, मराठवाड्याची जवळपास 40 वर्षापासून ती डिमांड होती की संतपीठ झालं पाहिजे. मराठवाडा ही संतांची आणि कलावंतांची भूमी आहे आणि हा संघर्ष 1982 सुरू होता. ज्यावेळी मी इतिहास वाचला, 1982ला तत्कालीन मुख्यमंत्री अंतुलेंनी ती घोषणा केली होती. 1998ला त्याचं भूमिपूजन झालं, 2004ला इमारत झाली, 2004पासून काही डेव्हलपमेंट, 2021ला ते मी माझं भाग्य समजतो की माझ्या हस्ते, म्हणजे माझ्या कार्यकाळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते संतपीठसुद्धा सुरू झालं. आज त्या संतपीठामध्ये जवळपास 500 ॲडमिशन्स होऊन गेले. 4थी बॅच आता बाहेर पडत आहे. क्रिटिसिझम समाजामध्ये असतंच. ज्यावेळी मी पैठणला ती मीटिंग घेतली संतपीठाबाबत, मला विचारण्यात आलं काय करणार या संतपीठाचं, तुम्ही इथे कीर्तन शिकवणार? मी त्यावेळी सांगितलं हो आम्ही कीर्तन शिकू, कारण कीर्तनसुद्धा आमची संस्कृती आहे. गाडगे महाराजांनी या कीर्तनातूनच समाज सुधारण्याचं काम केलं, त्याच्यामध्ये वाईट काहीच नाही. आज मित्रांनो, आम्ही मला वाटतं 1 आठवड्यापूर्वी तिथला एक सर्टिफिकेट वितरणाचा कार्यक्रम घेतला. गार्डियन मिनिस्टर भुमरे साहेब पण होते. त्या सर्टिफिकेटमध्ये 18 वर्षाच्या तरुणापासून 80 वर्षाचे गृहस्थसुद्धा सर्टिफिकेट केलेले आहे. आणि एका सर्टिफिकेटवरती थांबले नाही, 4 सर्टिफिकेट घेतलेले आहे. 4 कोर्सेस त्यांनी पूर्ण केले आहे. त्यामुळे समाजाला सुद्धा आध्यात्मिक पाहिजे आहे. जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं आहे की सायन्स, युनियन ऑफ सायन्स अँड मेडिटेशन किंवा रिलिजन हेच फक्त या समाजाला वाचवू शकतं. ती भावना या तरुण पिढीमध्ये आली पाहिजे. जसे संतांची भूमी आहे तसं कलावंतांची भूमी आहे. हे शहर धाराशिव जे शहर आहे, इथलं तुळजाभवानीचं हे पवित्र स्थान आहे, महातुळजाभवानीचं. इथे गोंधळ किंवा अशा ज्या लोककला आहे त्याच्यामध्ये संभाजींचं सुद्धा मी अभिनंदन केलं पाहिजे. कंटिन्युअसली त्यामागे ते होते. आणि लोककलेचा जो विषय आहे तो आम्ही विषय नाही, एक पूर्ण विभाग. महाराष्ट्रातलं हे एकच असं विद्यापीठ आहे की त्याचे पूर्ण विभाग आहे. मुंबई विद्यापीठामध्ये फक्त तो एक विषय आहे आणि त्याला एक चांगल्या ॲडमिशन, जवळपास 40 ॲडमिशन्स त्या ठिकाणी होत आहेत. यावर्षी आम्ही त्याची भरीव अशी मदत केली. गेटच्या ब्युटिफिकेशनबाबत सरांनी सांगितलं, ते पण आम्ही केलं. माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही झालं. ज्या काही लोकांनी या विद्यापीठाच्या नामांतरासाठी संघर्ष केला, संघर्षच केला नाही तर आपल्या जीवाचं बलिदान केलं. ॲक्च्युली हे शोकांतिक आहे की डॉक्टर बाबासाहेबांचं नाव द्यायसाठी सुद्धा बलिदान द्यावं लागतं. त्या बलिदानाचं सुद्धा एक शहीद स्मारक नेमावं अशी कंटिन्युअसली मी आल्यानंतर 3 सिनेटमध्ये ती चर्चा झाली. अनेक टेक्निकल डिफिकल्टीज त्याच्यामध्ये होत्या.
शासनाची परवानगी पाहिजे, असं परवानगी पाहिजे आणि शेवटी जनसामान्याच्या किंवा आमच्या सिनेटच्या सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन मी तो डिसिजन घेतला आहे की करायचं. आणि काही काही गोष्टी आता मला जाताना डिस्कस करायला हरकत नाही की ज्या दिवशी आम्ही भूमिपूजन करणार होतो 14 जानेवारीला, आदल्या दिवशी रात्री मला ते कॅन्सल करण्याचे आदेश आले की तुम्हाला शासनाची मान्यता नाही आहे. मी सांगितलं आहे की मी कॅन्सल करू शकत नाही, माझी ही समाजाला, माझ्या सिनेटला कमिटमेंट आहे. मला सांगण्यात आलं की आम्हाला तुमच्यावरती गुन्हा नोंदवावा लागेल. म्हटलं चालेल. आम्ही सकाळी 5 जण जाऊन सकाळी 7:30 वाजता आम्ही भूमिपूजन केलं. त्याचंही आमचं काम सुरू आहे. अशा प्रकारे काही काही निर्णय आम्हाला घ्यावे लागले आणि काही याच्यामध्ये, कारण प्रशासक हा काही सर्वांना सॅटिस्फाय करू शकत नाही. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने मी नेहमी सांगतो की ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, त्यांना काही फारसं असं सामाजिक किंवा कौटुंबिक असं वातावरण त्यांना गायडन्स देण्यासारखं नसतं, आर्थिक परिस्थिती नसतं, पण ती जबाबदारी एक पालक म्हणून आम्ही घेतली पाहिजे. कमवा शिकामध्ये अनेक विद्यार्थी तिथे विद्यापीठामध्ये आहेत. त्यांच्यासाठी आम्ही काही कौशल्याचे अनेक कोर्सेस त्या ठिकाणी चालवले. इवन आता येणारे जे दिवस आहेत ते या सार्वजनिक विद्यापीठासाठी कठीण आहे. मी हे स्टेटमेंट अनेकदा केलं आहे, त्याच्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये आलं आहे. मी इवन इथेच नाही, मी जे बोलतो ते जॉईंट बोर्ड ऑफ व्हाईस चान्सलर माननीय मंत्र्यासोबत सुद्धा मी सांगितलं आहे की अशाच पद्धतीने जर चाललं, आज अनेक आव्हानं आमच्यासमोर आहेत, अनेक आव्हानं या महाविद्यालयासमोर आहेत. आज जरी मी महाविद्यालय मी जी विनाअनुदानित आहे त्याचा इंटेक कमी केल्यामुळे यांना पुरेशा ॲडमिशन्स मिळाल्या. आज समाजाला क्वालिटी कॉन्शियस नाही पाहिजे. आज विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हे माहिती नसतं की विद्यापीठ मान्यताप्राप्त प्राध्यापक म्हणजे काय. कॉलेज उघडलं, घराजवळ आहे, त्याच्याकडे असो नसो तिथे ॲडमिशन्स घेत आहेत. आज केमिस्ट्रीसारखा जो MSc विषय आहे तो आमच्या विद्यापीठामध्ये एवढ्या फॅसिलिटी असून त्याला ॲडमिशन कमी असतात, मात्र काल उघडलेल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये जास्त असतात. हे आमच्या प्राध्यापकांना मी सांगतोय विद्यापीठाच्या की हे तुमचं अपयश आहे. तुम्ही समाजापर्यंत पोहोचत नाही. क्वालिटी काय आहे, क्वालिटी कॉन्शियसनेस काय आहे हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे, तेव्हाच तो तुमच्याकडे येईल. आणि अशा प्रकारे या सेल्फ फायनान्सिंग कॉलेजेसमध्ये अनेक अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचे मला फोन आले, मला भेटले. सर तुमचं आम्ही खूप आभार मानतो की तुमच्यामुळं आम्हाला ह्या ॲडमिशन्स मिळाल्या. पण दुसरा प्रश्न येतो की यांना देणारे आपणच आहोत, कमिट्या आपल्याच जातात आहे. मी तर ॲक्च्युली माझ्या याच्यामध्ये एका नोटशीटवरती लिहिलं आहे किंवा ज्यांचे इंटेक कमी केले त्यांच्या त्या ऑर्डर जर तुम्ही बघाल तर अगदी लिगल लँग्वेजमध्ये ती ऑर्डर आहे, त्यामुळे त्याला चॅलेंज झालं नाही. त्याच्यामध्ये शेवटचा क्लॉज हाही आहे की ज्यांनी यांचे दिलं त्यांच्यावरती कार्यवाही करण्यात यावी. पण नंतर आमच्या सेक्शनने सांगितलं सर 100% प्राध्यापकावरती कार्यवाही करावं लागेल. म्हटलं ते शांत ठेवा. आपला पर्पज हा होता की त्यांनी प्राध्यापक भरावे, एक अकॅडमिक एक्सलन्स यावा, क्वालिटी मेंटेन करावी, अशा प्रकारची डिसिजन. म्हणजे कोणाला काही त्रास द्यायचा उद्देश नव्हता, ती त्यांची मानसिकता बदलायची होती. कारण पुढे जे चॅलेंजेस आहेत, म्हणजे असं या प्रोग्रामला येण्याचा माझाही एक उद्देश होता. मध्ये कदम सरांच्या कॉलेजला मी एका ठिकाणी गेलो होतो, ते माझा ॲड्रेस ऐकून ते म्हणाले नाही सर असे तुमचे व्याख्यानं खूप ठिकाणी झाले पाहिजे. म्हणजे एक मानसिकता बदलतं, एक अवेअरनेस क्रिएट होईल, कळलं पाहिजे की काय एक्झॅक्टली आहे. कुठचे चॅलेंजेस बरेच आहेत. अनेक यावर्षी पब्लिक युनिव्हर्सिटीचं ॲडमिशन्स कमी झाल्या आहेत. SNDT आहे किंवा तुमचं संस्कृत विद्यापीठ आहे, YCME आहे, अशा प्रकारचे विद्यापीठामध्ये विद्यार्थी जात आहेत.